प्रत्येकाने आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं। मुळामध्ये उद्देशच तो होता की आपण सगळ्यांनी या विषयावर बोलतं व्हावं। तुमचं काय नेमकं मानस आहे ते आपण सगळ्यांनी परस्परांना समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा। बेसिकली काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं मला तुमच्या पुढ्यामध्ये मांडावेसे वाटतात। माझी आधीची भाषणं काही लोकांनी ऐकलेली आहे, त्यातला काही भाग रिपीट होणार आहे, त्याबद्दल मी त्यांची सुरुवातीलाच क्षमा मागून घेतो। ॲडव्होकेट मिर्झा साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला की आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहे विधानसभेच्या, त्यामध्ये संविधानाचा मुद्दा तसं पाहिलं तर जास्त संबंधित नाही। त्याच्यापासूनच मी सुरुवात करतो। मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामधली जी माणसं काम करत आहेत त्यांचा हा मेळावा आहे। आपल्यापैकी मेजॉरिटी लोक फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानतात, काही लोक गांधींचे विचार मांडणारे आहेत तेही स्वतःला पुरोगामी समजतात, आणि काही लोक संतांचे विचार जे मांडणारे आहेत तेही स्वतःला पुरोगामी समजतात। आणि या तिन्ही वर्गांना स्वतःला पुरोगामी समजण्याचा पुरेपूर अधिकार आहे। हा जो पुरोगामी महाराष्ट्र झालेला आहे त्यामध्ये 3 समृद्ध परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या आहेत। एक अत्यंत महत्त्वाची परंपरा ज्याला आपण वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणतो, संत ज्ञानदेव असतील, संत नामदेव असतील, तिथपासून सुरू झालेली ही परंपरा, त्यामध्ये अनेक संत तुकाराम महाराज आणि शेवटची कडी आपल्याच विदर्भामध्ये जन्माला आलेले आणि महाराष्ट्रावरच नव्हे देशभर काम करणारे संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज। ज्या देशामध्ये अत्यंत कडक प्रकारची वर्णव्यवस्था वापरली जात होती, त्या काळामध्ये केवळ ज्ञानेश्वर त्यांचे वडील ब्राह्मण, पण त्यांनी संन्यास घेतल्यानंतर पुत्रांना जन्म दिला, आपल्या मुलांना जन्म दिला, म्हणून त्यांचा छळ झाला। त्या ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी ही समतेची चळवळ महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे। आजचा वारकरी संप्रदाय जो आहे तो या मूल्यांना मानतो नाही मानतो याबद्दल वाद असू शकतील, पण या चळवळीचं महाराष्ट्रामधलं जे योगदान आहे ते आपल्याला कधीही नाकारता येत नाही। शिवाजी महाराजांनी सुराज्य निर्माण केलं, केवळ राज्य निर्माण केलं नाही हे आपल्याला नीट माहीत आहे। आणि हे निर्माण करत असताना वर्णव्यवस्थेची चौकट पूर्णतः मोडीत काढून वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांच्यासोबत जेवण करून, कारण अन्न आणि बेटी व्यवहार दोन्ही व्यवहार वर्ज्य असायचे, त्याही काळामध्ये त्यांनी समानतेची वागणूक आपल्या सहकाऱ्यांना दिली आणि दलित समाजातल्या महारांपासून तर वेरडांपर्यंत अनेकांना सेनापती बनवलं, बरोबरीच्या नात्यानं वागवलं, त्यांच्यातलं शूरत्व जागं केलं। एवढंच नव्हे तर मुसलमान आणि हिंदू असा फरक न करता मुस्लिमांना सुद्धा सोबत घेतलं। आणि म्हणून शिवाजी महाराजांना आपण समतेचं प्रतीक मानतो आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र एवढं मानतो। त्यानंतर तिसरी सुधारकांची परंपरा आपल्या महाराष्ट्रातली, फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, ही सगळी जी परंपरा आहे त्यांनीही हे विचार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पोचवले, पसरवले, रुजवले आणि त्यातून हा महाराष्ट्र एक पुरोगामी समृद्ध महाराष्ट्र झालेला आहे। संविधानाचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय? आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हे सरकार आलेलं आहे ते तुम्हा सगळ्यांना माहीत आहे। सरळ सरळ एवढे खोके घ्या, मंत्रीपद घ्या, तुमचा पक्ष फोडा, आमच्याकडे या, नाहीतर जेलमध्ये जा। माझ्या एका मित्रानं जेव्हा ते परत आले गुवाहाटीवरनं, तेव्हा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, काही 5-10 लोकांवर या पद्धतीच्या केसेस असतील, सगळेच्या सगळे तर नव्हते ना, हे 5-10 लोक भिवून गेले असतील। ओ सर म्हणे, तुम्हाला माहीत नाही 40च्या 40 लोकांचे कागदपत्र तयार आहेत आणि म्हणून ते या पद्धतीनं गेले आहेत।
त्यामुळे आपण जे समजतो आहोत आणि अशा पद्धतीनं झाल्यानंतर पुढची त्यांची 2 वाक्य मी तुम्हाला मुद्दाम ऐकवेन. मी त्यांना म्हटलं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये घटना आहे, घटनेमध्ये डिफेक्शन लॉ आहे. डिफेक्शन लॉ नंतर नुसार आता काही ॲक्शन घेतल्या जातील, या आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल. सर असलं काही होणार नाही, आम्हाला आधीच दिल्लीवरनं प्रेस कॉन्फरन्समधनं, त्याला नाही टेलिकॉन्फरन्सिंगमधनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की सगळे कोर्टाचे आदेश आपल्या बाजूने येणार आहे आणि हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. आणि खरंच काही दिवसानंतर हायकोर्टाने उपाध्यक्षांना मुदत वाढवायला कंपल्शन केलं. त्या मुदतीच्या आत उपाध्यक्षांना निर्णय देता येत नव्हता. जर उपाध्यक्षांना त्या मुदतीच्या आत निर्णय देता येत नाही अशी अवस्था होती तर मधल्या काळामध्ये राज्यपालांना दुसरा निर्णय घेण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो? कारण हायकोर्टाचा हा निर्देश आहे. हायकोर्टाचा हा निर्देश असताना सुद्धा राज्यपाल वेगळा निर्णय घेतात, पाचारण करतात मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला आणि स्वतःच्या निर्णयानुसार या महाराष्ट्रामध्ये एक नवं सरकार आरूढ होतं. मी जेव्हा माझ्या या मित्राला माजी मंत्री असणाऱ्या मित्राला जेव्हा म्हटलं, ओ सुप्रीम कोर्ट आहे ना नंतर, सर काळजी करू नका, सुप्रीम कोर्टाचाही निर्णय असा येणार आहे की आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. ऑलरेडी तसं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि हे सरकार 2.5 वर्ष चालू आहे. पूर्ण असंवैधानिक, घटनेला धाब्यावर बसून नव्हे तिची मोडतोड करून, कोणत्याही कायद्याचा वापर न करता सुप्रीम कोर्टाने छान निर्णय दिला. काय निर्णय दिला? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की राज्यपालांचा निर्णय हा अवैध होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ज्या पद्धतीनं शपथ दिली ते अवैध होतं, पण सरकार मात्र कायम राहिलं. ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड या पद्धतीचा हा निर्णय आहे. कारण CJIला स्वतःचं नाव इतिहासामध्ये बदनाम होऊ नये याची काळजी घ्यायची होती, पण सरकार मात्र सुरू ठेवायचं होतं. माझे मित्र असीम सरोदे मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होते निकाल लागण्याच्या आधी की नाही नाही हायकोर्ट असा निर्णय देणार आहे, हे सरकार जाणार आहे, नंतर नवं सरकार येणार आहे. मी त्यांना मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होतो. माझ्या जवळच्या मित्राचा तो मुलगा आहे, लहानपणापासून मी त्याला पाहिलेला आहे. मी म्हणालो, बाबा रे, माझी जी माहिती आहे ती फर्स्ट हँड माहिती आहे आणि डायरेक्ट दिल्लीवरनं आलेली माहिती आहे आणि हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे आणि प्रत्यक्ष चित्र तुमच्या पुढ्यामध्ये उभं आहे आणि तरीही हा मुद्दा संविधानाचा नाही असं आपण म्हणायचं का? प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीला निवडून आणण्याकरता आपण प्रचार करतो, म्हणजे नेमकं काय करतो? मी 36 सभा घेतल्या लोकसभेच्या काळामध्ये, पण या 36 सभांमध्ये माझी संपूर्ण जी मांडणी होती त्यामध्ये मी प्रबोधनाचा भाग जास्त महत्त्वाचा होता आणि टीकेचा भाग अत्यंत कमी होता. एरवी इलेक्शनमधली जी भाषणं असतात ती भाषणं मी स्वीकारली नाही. माझ्यावर त्या पद्धतीचं वारंवार प्रेशर होतं आणि तरीही मी ते ऐकलं नाही. कारण आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या माणसांचं महत्त्वाचं काम आहे खऱ्या अर्थानं जनतेचं प्रबोधन करणं. आपल्याला कोणकोणतं प्रबोधन करावं लागणार आहे? महाविकास आघाडीला आपण निवडून आणावं असं आव्हान आपण का करतो आहोत? त्याचं पहिलं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर पहिल्या 2-3 वर्षानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या देशातल्या राज्यघटनेला धाब्यावर बसवलं, संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचं सांप्रदायिक वातावरण तयार केलं, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी या समाजामध्ये ठेवली नाही, कायद्याचा प्रचंड गैरवापर केला, त्याबद्दल मी विस्तारानं सातत्यानं बोलत आलेलो आहे. तुम्हा सगळ्यांपुढे तो मुद्दा मी आता रिपीट करत नाही. ईडीचा धाक दाखवून कोणाला काहीही करण्यासाठी बाध्य केलेलं आहे आणि जे लोक त्यांच्या पुढ्यामध्ये झुकले नाहीत त्यांना सरळ जेलमध्ये, त्यांचा काही दोष नसताना, कोणताही अपराध नसताना त्यांना जेलमध्ये कितपत ठेवलेला आहे. हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो घटनेची पायमल्ली करणारा आहे. घटनेनं जी सुरक्षा आणि स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला घटना तशीच कायम ठेवून त्यावर गदा आणणाऱ्या ह्या गोष्टी आहे आणि म्हणून त्याला आपल्या सगळ्यांनी अतिशय जाहीररित्या विरोध करण्याची नितांत गरज आहे. मला कोणते मुद्दे लोकांपर्यंत नीटपणे पोचवावेसे वाटतात? मी एका वाक्यापासून सुरुवात करत असतो.
मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे ते श्याम मानव नावाचा एक माणूस बोलतो आहे. हे म्हणण्याचा अधिकार मला कोणी दिला? माझ्या भारतीय राज्यघटनेनं पहिल्यांदा दिलेला आहे. मी जर भारतीय परंपरेनुसार बोलायचं ठरवलं तर मला म्हणावं लागेल एक शूद्र श्याम मानव तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ती या देशामधली माझी ओळख आहे, कारण मी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेलो आहे. हे मुद्दे आम्हाला कधीच मधल्या काळामध्ये महत्त्वाचे वाटले नाही. आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना पुरण मेश्राम असतील, आम्ही सगळे असतील, त्या काळामध्ये आम्ही बोलायचो हे सगळे विषय. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केल्यानंतर गेल्या इतक्या वर्षांमध्ये, साधारणतः गेल्या 43 वर्षांमध्ये हा मुद्दा मला बोलण्याची कधी गरजच वाटली नव्हती. असं वाटायचं आपण पुढे गेलो आहोत, आपण पुढची वाटचाल करतो आहोत, जुने मुद्दे उखडून काढण्याची काय गरज आहे. मधल्या काळामध्ये मी एका बाबाला एक्सपोज करत असताना धीरेंद्र कृष्ण महाराज त्याचं नाव, मला एक हरिद्वारमधल्या एका मोठ्या बाबाचा फोन आला. ते म्हणाले, मानव साहब हम आपके साथ में काम करना चाहते हैं, अंधविश्वास का काम हम भी करना चाहते हैं, लेकिन आपके मन में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? मतलब नहीं है. बोले आपने कॉन्स्टिट्यूशन पढ़ी है? मतलब हाँ, पढ़ना ही पड़ता है. आपने उसकी प्रीएम्बल, उसकी प्रस्तावना पढ़ी है? मतलब जी हाँ, पढ़ी है. फिर बोले मानव साहब उसमें लिखा है वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, यानी ये कॉन्स्टिट्यूशन भारतीय लोगों ने तैयार की और अपने आप को समर्पित की, इसके बारे में आपको क्या लगता है? मैंने बोला बात सही है, हम भारतीयों ने ये कॉन्स्टिट्यूशन तैयार की है और अपने आप को समर्पित की है. मानव साहब उस समय ये प्रस्तावना जब लिखी गई थी तो आप वहां हाजिर थे क्या? पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1946 साली ही प्रस्तावना लिहिली, संविधान सभेमध्ये ती सादर केली आणि ती मान्य झाली. पुढे साहब मेरा जन्म तो 51 में हुआ है, तो मैं कैसे वहां हाजिर रह सकता हूं? अगर आप वहां हाजिर नहीं थे तो फिर आप कैसे मानते हो कि ये संविधान आपने निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है? ये सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है क्या? मैं म्हणालो आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है ये हम आम आदमियों ने अपने आप के लिए निर्माण किया है और हमने अपने आप को वो समर्पित किया है और अपने आप को हम इंसान हैं कर डिक्लेयर किया. आपका ये संविधान नहीं है, मैं जानता हूं. जो ब्राह्मण के मुख से पैदा हुए और डायरेक्टली पृथ्वी पर टपके हैं, उनका ये संविधान नहीं है. उनका संविधान इस देश में 2 से 2,500 साल तक चल रहा था, उसे मनुस्मृति कहते हैं, और उसी को गाडकर ये संविधान निर्माण हुआ है. मित्रांनो, हे आज सांगण्याची का गरज पडते आहे? कारण आपण काय होतो आणि कुठे आलो याची आपल्याला खरंच जाणीव नाही, कल्पना नाही. कारण आपण मेजॉरिटी लोक सगळे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जन्माला आलो आहोत. मी या ठिकाणी केवळ 2-3 गोष्टींचा उल्लेख करून पुढे जाणार आहे, कारण जे व्यावहारिक तपशील आहे त्याबद्दल आपण नंतर सगळे निर्णय घेणार आहोत. आपली एक समन्वय समिती डिक्लेअर होणार आहे. शरद पाटील त्यामध्ये पुढाकार घेतील आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढच्या आपल्या सगळ्या योजना ज्या आपल्याला आखायच्या आहेत त्या आखायच्या आहेत. पण मला हे सगळे मुद्दे का मांडावेसे वाटतात? आपल्या समाजामध्ये सरळ सरळ 2 भाग आहेत. संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे अनुयायी, आणि हे संविधान केवळ आदिवासींकरता आहे आणि शेड्यूल कास्ट करता आहे. खरं आहे, हे फार मोठं षडयंत्र आहे या देशामध्ये. आणि म्हणून मी एका घटनेपासून सुरुवात करतो. 1920 साली काँग्रेसचं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये भरलं. लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्टला मृत्यू झाला होता आणि 25 डिसेंबरला हे संमेलन झालं. त्यामध्ये महात्मा गांधी म्हणतात, त्यांचं वाक्य फार सुंदर आहे, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. या अंत्य संमेलनामध्ये बोलताना ते म्हणतात, मैं एक सनातनी हिंदू हूं, छुआछूत की प्रथा एक पाप है और इसे खत्म किया जाना चाहिए. जाति के आधार पर भेदभाव करता है वह सनातनी हिंदू नहीं हो सकता है. कल्पना करा की आतापर्यंत लोकमान्य टिळक काँग्रेसचे पुढारी होते, महात्मा गांधी 1915 मध्ये भारतामध्ये आले, अजून ते काँग्रेसचे सर्व पुढारी बनायचे आहेत.
काँग्रेस संपूर्णतः उच्चभ्रू हिंदूंची प्रामुख्यानं आहे, अशा अवस्थेमध्ये महात्मा गांधी हे विचार मांडतात. त्यांना सुनावलं जातं की तुम्ही भगवद्गीतेला मानता, भगवद्गीतेमध्ये ही मांडणी झालेली आहे, मनुस्मृतीमध्ये ही मांडणी झालेली आहे, ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये ही मांडणी झालेली आहे, ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म आणि पायातनं शूद्रांचा जन्म, अशी मांडणी असताना तुम्ही असं कसं काय बोलता. त्यावर महात्मा गांधी म्हणतात की जे मानव जातीला हितकारक नाही आणि जे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही ते धर्मग्रंथात काही लिहिलेलं असलं तरी मी मान्य करणार नाही. आणि तिथून संपूर्ण काँग्रेस वेगळं वळण घेतलं. का मी हे बोलतोय? कारण फक्त 20 वर्षापूर्वीची घटना 1899, शाहू महाराज पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचा भटजी, त्यांचा नोकरीमध्ये असलेला ब्राह्मण पुराणोक्त मंत्र म्हणत होता. त्यांनी त्याला प्रश्न विचारला, तू वेदोक्त मंत्र का नाही म्हणत? त्यांच्या पदरी नोकर असणारा ब्राह्मण म्हणतो, महाराज तुम्ही जरी राजे असला तरी तुम्ही शूद्र आहात जन्मानं, त्यामुळे तुम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये ते म्हणणार नाही. शाहू महाराजांना राग येतो, ते त्याला काढून टाकतात. काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक अग्रलेख आणि लेख लिहितात आणि त्यामध्ये जाहीर करतात की ही जी चर्चा सुरू आहे की शाहू महाराज शूद्र आहे की क्षत्रिय आहे, या चर्चेला काही अर्थ नाही. कारण कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण आहे, एक ब्राह्मण आणि बाकीचे दोन्ही वर्ण सस्पेंड झालेले आहेत. त्यामुळे उरलेले सारेचे सारे शूद्र आहेत. त्यामुळे शाहू महाराज जन्माने शूद्र आहेत, त्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. ब्राह्मणांनी जे केलं ते योग्य केलेलं आहे, उलट त्याच्यावर जो काही निर्णय शाहू महाराजांनी घेतला त्यामुळे अन्याय झालेला आहे. लोक प्रश्न विचारतात, मग शिवाजी महाराजांचं काय? त्यावर लोकमान्य टिळक उत्तर देतात की शिवाजी महाराजांना गागा भट्टाने केवळ राज्याभिषेकापुरता त्यांचा अपवाद केला होता. शिवाजी महाराजांचे सगळेच्या सगळे वंशज हे शूद्र आहेत. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. लोकमान्य टिळकांची विचार मांडणारी परंपरा जर काँग्रेसची परंपरा पुढे कायम राहिली असती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? महात्मा गांधींनी अत्यंत प्रयत्नानं ही जी 4 मूल्य आज आपण घटनेच्या प्रस्तावनेपासून स्वीकारतो, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस, ही 4ही मूल्य प्रयत्नपूर्वक 1920 नंतर त्यांच्या हाती जे नेतृत्व आलं काँग्रेसचं, ते आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी रुजवलं. वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबरीनं घेतलं, त्यांना बरोबरीचं स्थान दिलं. या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत, त्यांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. ही 4ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस या देशामध्ये राष्ट्रीय सरकार बनण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हणतात की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री बनवा, कारण राज्यघटना बनते आहे, त्यामध्ये मोलाचा वाटा असू शकेल. त्यावर त्यांना उलटा प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा विचारला जातो की ही राज्यघटना आपण करतो आहोत, ठीक आहे, पण डॉक्टर आंबेडकर तर आपल्या काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे. महात्मा गांधी उलटा प्रश्न विचारतात, आपण राज्यघटना कुणाची तयार करतो आहोत, काँग्रेस पक्षाची की देशाची? कारण महात्मा गांधींचं पुढचं एक वाक्य आहे जे कधी कधी मी वापरायला विसरतो. ते म्हणतात, हा माणूस या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना पूर्ण न्याय देईल याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांना तुम्ही सामील करून. आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते ऐकतात. पंतप्रधान बनणारे असून सुद्धा ते आंबेडकरांना भेटायला जातात, त्यांना विनंती करतात, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये एवढं अंतर असताना सुद्धा हा माणूस मोठ्या मनानं ते मान्य करतो, कारण त्यांना माहीत होतं मी शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना योग्य न्याय देऊ शकेल. पण त्यांना घटना समितीमध्ये येण्याचा अधिकार नव्हता, कारण आधीच निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये 389 सदस्य निवडून आले होते पूर्ण भारतातनं. पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर ते ज्या ठिकाणावरनं बंगालमधनं निवडून आले तो भाग पाकिस्तानात गेला. उरलेले जे 299 सदस्य भारतामधले होते त्यामध्ये त्यांना संविधान सभेच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित राहण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून मग काँग्रेसने
जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि जयकरांना राजीनामा देऊन मग जुलैमध्ये त्यांना संविधान सभेचं सदस्य बनवलं. काँग्रेसने त्यांना मुंबई प्रांतामधनं निवडून आणलं, संविधान सभेमध्ये त्यांना अधिकृतरित्या येता यावं म्हणून, आणि मग ते ड्राफ्टिंग कमिटीचे खऱ्या अर्थानं प्रेसिडेंट बनू शकले आणि एवढी सुंदर राज्यघटना या देशामध्ये आम्हाला प्राप्त झाली. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही लिंगाचे असा, तरी तुम्हाला या देशामध्ये समान अधिकार मिळेल, समान संधी मिळेल, समानतेनं तुम्हाला वागवलं जाईल, बंधुतेनं हा देश चालेल, या पद्धतीची ही राज्यघटना निर्माण झालेली आहे. मित्रांनो, 2500 वर्ष आपण कसे जगत आलो होतो या समाजामध्ये. फुल्यांनी फार सुंदर वर्णन लिहून ठेवलं. ज्या समतेच्या शिवाजी महाराजांच्या सुराज्यामधनं पेशवाई निर्माण झाली, त्या पेशवाईमधली पुण्यामधली अवस्था काय होती? एखादा पददलित माणूस जर रस्त्यानं चालायचा असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. रणरट्या उन्हामध्ये सुद्धा त्याला अनवाणी पायाने चालावं लागायचं, मागे झाडू बांधावा लागायचा, गळ्यामध्ये मडकं बांधावं लागायचं. ही त्याची ओळख होती. आणि या देशामध्ये ज्यांना आपण पददलित म्हणतो किंवा अतिशूद्र म्हणतो, त्यांची संख्या नेहमीच 40% आसपास राहिलेली आहे आणि इतर सगळ्या शूद्रांची संख्या 70% राहिली आहे. आणि लोकमान्य टिळकांच्या व्याख्येनुसार तर 95% शूद्र या देशामध्ये आहे. आपण काय होतो आणि कुठून कुठपर्यंत आलो याचं आपल्याला भान नसल्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःच्या राज्यघटनेचं महत्त्व कळत नाही. हा प्रचार करत असताना आपल्याला हा संदेश नीटपणे लोकांपर्यंत पोहोचवायचा. यांचं संविधान पेशवाई हे पुन्हा आणू इच्छित आहेत, लपवून ठेवत नाहीत. RSSच्या प्रमुखांचं जाहीर वाक्य आहे की हे जे संविधान बनलेलं आहे ते भारतीय मूल्यांनुसार बनलेलं नाही, ही पाश्चात्य मूल्यांच्या आधारावर बनलेली राज्यघटना आहे. आम्हाला भारतीय मूल्यांनुसार ही राज्यघटना निर्माण करायची आहे, इतरांचं नव्हे. भागवतांचं हे वाक्य आहे. भारतीय मूल्य म्हणजे कोणती? ब्राह्मण श्रेष्ठ आहे, मुखातनं निर्माण झाले, त्यांना सर्वाधिकार आहे. शूद्र पायातनं निर्माण झाले, त्यांचं काम फक्त सेवा करणं आहे. हे आपण नीटपणे ओळखलं पाहिजे. हे लोक केवळ या देशामधली राज्यघटना संपवणार नाहीत, तर लोकशाही संपवणार, हुकुमशाही आणणार आणि नंतर पुन्हा छुपी वर्णव्यवस्था तुमच्या माझ्यावर लादणार. हा धोका ओळखून आपण ही लढाई केली पाहिजे, असं माझं तुम्हाला जाहीर आवाहन आहे. आणि त्यामुळे हे छोटे मोठे जे काही आपल्यामध्ये मतभेद आहेत, एक तर सगळ्यात पहिले गांधी वेगळे, आंबेडकर वेगळे. गांधी आणि आंबेडकर म्हणजे शत्रू. गांधीवाद्यांना आंबेडकर आपले वाटत नाही, आंबेडकरवाद्यांना गांधी म्हणजे नंबर 1चे शत्रू वाटतात. हे या देशामध्ये काही लोकांनी निर्माण केलेलं षडयंत्र आहे. गांधींचे विचार, आपल्या संत संप्रदायाचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, हे सगळेच्या सगळे विचार या राज्यघटनेमधल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसतात. 4ही मूल्य दिसतात. या 4ही मूल्यानुसार हे शासन चाललं पाहिजे, समाजामध्ये ही मूल्य रुजली पाहिजे, त्या पद्धतीनं सर्वांना समानता मिळाली पाहिजे, आर्थिक समानता मिळाली पाहिजे, राजकीय समानता मिळाली पाहिजे, पॉलिटिकल यासोबतच सामाजिक समता मिळाली पाहिजे, त्या दिशेनं वाटचाल झाली पाहिजे. आणि न्याय म्हणजे केवळ कोर्टातला न्याय नव्हे. प्रस्तावनेमध्ये स्पष्टता म्हटलेलं आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हा शब्द वापरलेला आहे. त्या दिशेनं हे सरकार मुळीच जात नाही. हे सरकार वर्णव्यवस्था सांभाळणारं सरकार आहे, केवळ एवढंच म्हणता येत नाही. हे शेटजींचं सरकार आहे, भटजींचं सरकार आहे, शेटजींची संपत्ती वाढवणारं सरकार आहे, गरिबांची दिवसेंदिवस गरिबी वाढवणारं सरकार आहे. आणि म्हणून मग ते महाराष्ट्रातलं सरकार असो किंवा संपूर्ण भारतामधलं सरकार असो, ते उलथवून टाकणं तुमचं माझं कर्तव्य आहे. शाहू फुले आंबेडकरांचे समानतेचे विचार जे मानतात त्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून छोटे मोठे मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही कृती केली पाहिजे. मग आता काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांच्यावर आपण विश्वास कसा टाकायचा? मग ते असं करतात तसं करतात, हे मला माहित नाही का? मी इतके वर्ष या क्षेत्रामध्ये 43 वर्ष काम करतोय. माझ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये कधीच सरकारनं निगेटिव्ह हस्तक्षेप केला नाही, सातत्यानं मदत केली.
पहिल्यांदा निगेटिव्ह हस्तक्षेप मी अनुभवतो आहे. इव्हन मधल्या काळामध्ये बीजेपी शिवसेनेचं सरकार आलं होतं, त्याही काळामध्ये हस्तक्षेप झाला नव्हता. मी पोलिसांकडे कंप्लेंट केली अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये आणि पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली असं पूर्वी कधी घडत नव्हतं. कारण पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हा कॉन्फिडन्स होता की मानव ज्यावेळेस कंप्लेंट करतात त्यावेळेस त्यांनी पूर्ण कायद्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्यामध्ये तथ्य असतं आणि म्हणून सातत्यानं कोणाचंही सरकार असलं तरी त्यांचं सहकार्य मिळत होतं. आज मी या जादूटोणा विरोधी कायद्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे. 36 जिल्ह्यांमधलं ते सगळे अधिकारी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. ज्यावेळेस माणसं जादूटोणा विरोधी कायद्याची कोणती कंप्लेंट घेऊन जातात त्यावेळेस ते तिथून मला फोन करतात. मी ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना फोन करतो, सर आमची कितीही इच्छा असली तरी आम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही, कारण आमचं काय होईल सांगता येत नाही, स्थानिक नेत्याला ते मान्य नाही. कोणता तरी एक चिल्लर स्थानिक नेता यांचा पक्षाचा असतो आणि त्याच्या दबावाखाली इथलं पोलीस खातं वागतं. आणि दुसरा अनुभव मी घेतला की मुख्यमंत्री सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नसत. त्यामुळे आपण असा गमतीमध्ये घेऊ शकत नाही की यांचं सरकार काय आणि त्यांचं सरकार काय, दगड काय आणि वीट काय, एवढा फरक नाही आहे. दुसरा एक आश्वासक मुद्दा फक्त या ठिकाणी मांडून मी थांबतो. मी ही जी कृती करण्यासाठी जाहीररित्या बोलतोय ते काय एका दिवसात नाही ठरलं. 1.5 वर्षापासून त्याकरता प्रयत्न सुरू होते. 1.5 वर्षापासून मी सातत्यानं नेत्यांशी बोलत आलो. नेत्यांसमोर हे वेगवेगळ्या पद्धतीचे मी विचार मांडत आलो आणि हे सगळे विचार मांडत असताना त्यांचे विचार काय ते समजून घेत आलो. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी कशी गठीत झाली? सगळ्यात पहिले सोनिया गांधींनी आग्रह धरला होता की शिवसेनेचे उद्धव ठाकरे ते राज्यघटनेतली प्रस्तावनेतली 4ही मूल्य मानतात की नाही. उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावनेवर सही केली, इतर 2 नेत्यांनी सही केली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. या गोष्टींची जाहीर चर्चा झाली नाही म्हणून याची आपल्याला कल्पना नाही आहे. उद्धव ठाकरेंशी मी विस्तारानं अनेकदा बोललेलो आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार ते अतिशय मनापासून मानतात आणि स्वतःची असमर्थता जाहीर करतात की माझ्या आजोबांचे विचार तिथपर्यंत तुम्ही ते काम करता आहात, आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, याची आम्हाला खंत वाटते. शरद पवारांच्या विचारांबद्दल वेगळं काही बोलण्याची गरज नाही. त्यांना तुम्ही आणि मी 50 वर्षांपासून अधिक काळापासून ओळखतो आहोत. आणि काँग्रेसमधल्या कोणाबद्दल जरी आपल्याला विश्वास वाटत असेल नसेल तरी एक नाव आहे जे अत्यंत आश्वासक आहे, त्याच्या आधारावर आपण बोलू शकतो. ते नाव म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींवर आपण का विश्वास ठेवू शकतो? कारण त्यांना आपल्या देशाची राज्यघटना त्यातली मूल्य ती अंमलात आणणं हे नेमकेपणानं कळतं आणि त्याबाबत ते आग्रही आहेत. त्यांना स्वतःला व्यक्तिगतरित्या सत्तेची लालसा नाही. माणूस 100% खरा माणूस आहे. खोटेपणा कधी ते करत नाहीत. सत्तेची लालसा नाही. वैचारिकदृष्ट्या पूर्णतः क्लॅरिटी आहे. मी जेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळेस मी स्पष्टतः सांगितलं की आम्ही सामाजिक क्षेत्रातले सगळे लोक तुमच्या बाजूने का उभे राहू इच्छितो आहे, त्याच्या मागची ही कारणं आहेत. आणि म्हणून मित्रांनो आता ती प्रत्यक्षतः अंमलात आलेली आहे, अंमलात येत आहेत. आता आपल्यापैकी काही लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की हे बेरोजगारांबद्दल काँग्रेस सरकार काय करणार आहे. याचा अर्थ आपण काँग्रेसचं न्यायपत्र वाचलेलं नाही. काँग्रेसचं न्यायपत्र त्याच्यावर मी सखोल अभ्यास केला. त्यावर एक संपूर्ण माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सिरीज केलेली आहे. आपल्या घटनेमध्ये जे आपल्याला अभिप्रेत होतं ते सगळंच्या सगळं आर्थिक क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रांमध्ये इव्हन शिक्षण क्षेत्रामध्ये येईल या पद्धतीचे प्रयत्न स्पष्टतः त्यामध्ये दिसून येतात. माझा जो आग्रह होता की वैज्ञानिक दृष्टिकोन या देशामध्ये रुजल्याशिवाय हा सांप्रदायिक विषाणू आहे तो आपल्याला संपवता येणार नाही. तोही मुद्दा खरगेंशी मी बोललो, राहुल गांधींशी मी बोललो होतो, शरद पवारांशी मी बोललो होतो आणि काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये तो नेमकेपणानं आलेला आहे. 2 ठिकाणी आलेला आहे. पुढच्या आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन सुरुवातीच्या शालेय अभ्यासक्रमापासून रुजवू आणि एरवीसुद्धा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करू. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं म्हणजेच अंधश्रद्धा दूर करणं, अंधश्रद्धा दूर करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं. आणि या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याशिवाय सगळी माणसं समान असतात. कोणत्याही जातीमध्ये तो जन्माला आला तरी समान असेल.
सगळ्या स्त्रिया असो किंवा पुरुष असो तो समान आहे स्वीकारणं शक्य नाही. कारण आपल्या डोक्यामध्ये लहानपणापासून घातलेलं असतं की स्त्री ही खालच्या दर्जाची असते. मग त्याच्यासाठी अनेक म्हणी आहे. पायातली वहाण पायातच ठेवावीपासून सगळं सुरू होतं. आणि दुसऱ्या बाजूनं ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि बाकीचे शूद्र कनिष्ठ आहेत. हा संस्कार जर पुसायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये रुजल्याशिवाय आपण घटनेची मूल्य स्वीकारू शकत नाही, ती रुजवू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, हे 3 आश्वासक चेहरे आपल्या समोर आहेत महाराष्ट्रामध्ये. राहुल गांधींचा शब्द अंतिम असतो काँग्रेसमध्ये. दुसऱ्या बाजूनं मी जेवढा संवाद उद्धव ठाकरेंशी केला त्यांच्याबद्दल खात्रीनं 4 गोष्टी बोलता येतात. आणि शरद पवारांना तर विचारांच्या बाबत कुठेही आपल्याला सांगता येत नाही आणि त्यांनी हे सिद्ध केलं आहे. घरातली सगळी माणसं पळून गेली, 40 आमदार पळून गेले, तरी तो माणूस डगमगला नाही, BJP पुढे झुकला नाही. आणखी वेगळं तुम्हाला सांगण्याची त्याची गरज नाही. आणि त्यामुळे महाविकास आघाडी जे म्हणते आहे ही राज्यघटना आम्ही कायम ठेवू, उलट ती दिवसेंदिवस उत्तम पद्धतीनं रुजवत जाऊ, त्याशिवाय लोकशाही आम्ही टिकवू, लोकशाही पद्धतीनं आम्ही वागू, त्यावर आपल्याला विश्वास ठेवायला जागा आहे. आणि म्हणून सांप्रदायिक वातावरण तयार करून माणसांमध्ये भांडणं लावणारी, माणसांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारी, विषमतावादी विचारसरणी, शेटजी भटजींचं राज्य आणू पाहणारी ही विचारसरणी जर ती आपल्याला नष्ट करायची असेल तर यांना साथ दिल्याशिवाय आपल्याजवळ तरुणोपाय नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हे प्रयत्न करायचे आहेत आणि आपण ते सगळ्यांनी मिळून कळकळीनं करूया. राहिला प्रश्न, हे लोक आपलं ऐकतील की नाही? अरे भाई, आपल्याजवळ हत्यार आहे ना. उद्या जर समजा महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार निवडून आलं आणि त्यांनी दिलेली अभिवचनं अंमलात आणली नाही तर आपण आपलं वापरू ना. पुन्हा आपल्याला आंदोलन करायला तर कोणी थांबवलेलं नाही. ते काही या पद्धतीचा, ज्या पद्धतीचा अर्बन नक्षलाईटचा कायदा आहे त्या पद्धतीच्या कायद्याचं समर्थन करत नाही, करणार नाही, त्या पद्धतीचा कायदा आणणार नाही. त्यावेळेस आपण त्यांना जो धडा शिकवायचा तो शिकवू ना. पण आता सगळ्यात पहिले आलेला मोठा धोका आहे, त्यापासून आपला महाराष्ट्र आपण वाचवला पाहिजे, आपला देश आपण वाचवला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी एक दिलाने काम करू असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.